हॉटेलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणात मुख्य आरोपी रोशन सुवर्ण याला पोलिसांनी अटक केली आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कुर्ला परिसरातून त्याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी रोशन सुवर्ण हा 2022 पासून मीरा रोड येथील साईबाबा नगर परिसरातील मेहदूत टॉवर सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर भाडे तत्वावर राहत होता। या घटनेनंतर परिसरातही खळबळ उडाली आहे। रोशनला सदर घर मिळवून देणाऱ्या एजंटशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रोशन आणि त्याचे कुटुंब मेहनती तसेच शांत स्वभावाचे होते। त्याच्या वर्तवणुकीत कोणतीही संशयास्पद बाब जाणवली नव्हती, मात्र त्या रात्री नेमकं काय घडले याची कल्पना आम्हालाही नव्हती। दरम्यान लोकल ट्रेनमधील वादातून घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून घटनेमागील सर्व परिस्थितीचा तपास करण्यात येत आहे। मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली या रेल्वेमध्ये एका 22 वर्षीय मयांकचा खून करण्यात आला आणि खुनामधला जो आरोपी आहे जो रोशन सुवर्ण याला काल पोलिसांनी धरपकड केलेली आहे। पोलिसांच्या आता तो सध्या ताब्यात आहे, परंतु आम्हाला जी मिळालेल्या माहितीनुसार हा जो आरोपी आहे हा मीरारोडच्या साईबाबा नगरमधील माझ्या पाठीमागे जी सोसायटी या सोसायटीमध्ये सहकुटुंब सहपरिवार ते लोक राहायला होते। या सोसायटीचं नाव मेघदूत टावर आहे। या मेघदूत टावरच्या 7व्या माळ्यावरती तो भाडे तत्वावरती राहण्यासाठी होता। या संपूर्ण गोष्टीच्या बाबतीत त्या आरोपी आपल्या सहकुटुंबासहित राहत होता। तो अंधेरीला आपल्या वडिलांच्याच फॅक्टरीमध्ये कामाला होता। या संपूर्ण गोष्टीबाबत ज्या घराने ॲग्रीमेंट करून दिलं होतं, जे धनंजय सुवर्ण जे एजंट आहेत त्यांना आम्ही विचारणा केली असता की बाबा सदर फॅमिली कुटुंब हे सर्व कसं तर बोलतो फॅमिली सगळी व्यवस्थित आहे, बोलण्यासाठी सुशिक्षित आहे, सगळ्या गोष्टी। पण त्या दिवशी रात्र नेमकी काय घडलं आणि त्याच्याकडनं ही मोठी हत्या झालेली हा गुन्हा घडलेला आहे, त्याच्या पाठीमागे आता सुराळा घ्यायला लागेल आणि नेमकं ह्याचं कारण काय हेही आपल्याला पाहण्यासाठी आहे। या संपूर्ण गोष्टीबाबत ज्यांनी ह्याचं ॲग्रीमेंट बनवून दिलं होतं हे धनंजय सुवर्ण, नेमकं ह्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। चांगलं होतं तो एवढा वेळ पण माझ्याकडे आला ॲग्रीमेंट रिन्यू करायला। पहिलं पण आला, त्यावेळी त्याचा आई वडील आणि त्याचा भाऊ पण आला आणि त्यांनी सांगितलं असं की भाई आमचं जे घर आहे वाकोलाला सांताक्रूजला ते रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे आणि त्यासाठी आम्हाला घर पाहिजे। आणि मी त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये विचारलं आई वडील कोण कोण राहणार आहे, बोला आई वडीलनी मी आणि माझा भाऊ। आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये मला काय वाईट वाटलं नाही। त्याने आता 4-5 वर्षापासून राहतो, मला काही असं दिसलं नाही की तो असा क्रिमिनल आहे म्हणून। अगर असं माहिती असलं असतं क्रिमिनल आहे तर मी नोटीस देऊन काढलं असतं त्याला इकडं। त्याचा स्वभाव कसा होता? स्वभाव 4 वर्षापासून त्याला ओळखतो मी। नोकरी करत होता काय? तो क्लिअरिंग फॉरवर्डिंगचं काम करत होता आणि त्याच्यानंतर मध्ये तो बहरेनला पण गेलेला। तो बहरेनवरनं पण मला व्हॉट्सअप कॉल केलेला त्याने, अंकल तुम्ही कसे आहे, काय आहे, मी इथे आलो आहे, काय परमनंट राहणार आहे की नाही, ते सगळं मला सांगितलं नाही त्याने। परिसरात त्याचं कसं वाटतं? परिसरमध्ये मी त्याच्या मागे नाही गेलो साहेब, मला माहिती नाही ते काम म्हणजे झालेलं आहे घराचं हे रितसर सर्व गोष्टी झालेल्या कायद्यानुसार झालं आहे, एकदम रजिस्टर्ड केलं आहे, ऑनलाईन रजिस्टर्ड केलं आहे, पोलीस व्हेरिफिकेशन पण आहे, काय डॉक्युमेंटमध्ये काही कमी नाही।